नमस्कार. आज विद्याताई सचिन मोटे यांनी शिवसेनेच्या चिन्हावरती आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपल्या मतदारसंघाचे आमदार, तडफदार आमदार सुहास भैया बाबर आणि आपल्या तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निंबोडे गटातील आमचा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि 2 पंचायत समितीचे अर्ज दाखल केलेले आहेत. आणि ही जी जनता आहे, आज जे तुम्ही बघितलं, यांच्या सगळ्यांची जी भावना आहे की जो बदल, त्या बदलासाठी आम्ही हा अर्ज दाखल केलेला आहे. सगळे जे तुमचे सहकारी आहेत ते तिकडे गेलेले आहेत, तरी देखील तुम्ही चांगल्या ताकदीनं उतरला इथं. काय आव्हान आहे तुमच्यामध्ये? ते गेलेत, रिझल्ट गेले आल्यानंतर ना तुम्हाला कळेल ते गेलेत कशासाठी. ते काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्याच राजकारणातल्या खेळी सर्वांना सांगायच्या नसतात. आता तुमच्याकडून अनेक जणांनी तिकडे जाऊन प्रवेश केलाय. भारतीय जनता पार्टीतले असे काही नेते मंडळी आहेत का ते जे तुमच्या संपर्कात आहेत? असं काय तुम्ही बॉम्ब टाकणार आहे का? आम्ही बॉम्ब टाकत नाही, आम्ही डायरेक्ट रिझल्ट देणार आहे. आम्ही बॉम्ब टाकणार नाही, कारण की नेते मंडळी मतदान करायला येणार नाहीत, मतदान करण्यासाठी येणार आहे. आणि सर्व निंबोडे भागातली जी जनता आहे ते आमच्या विद्याताईंच्या पाठीमागं उभा आहे. या जो तुम्ही बघितलेला जनसमूह आहे. मतदारांमधून अशी एक भीती व्यक्त केली जाते की ती घाबरलेला मतदार आहे, बोलायला टाळतोय, असं काय जाणवतंय का तुम्हाला? तुम्हाला असं दिसून येतंय तुम्हाला, पण 100% मी सर्व मतदारांना सांगतो की आपणच हा उभा केलेला नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाला तुम्ही स्वतःनी, आम्ही सगळ्यांनी पैसे देऊन एकत्र वर केलेला आहे. त्यामुळे कुणी एखाद्याला दंडशाही करत असेल तर आम्हीही कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडणार नाही, परंतु आम्ही दादागिरीने न करता ते प्रेमानं सगळं मुडीत काढू. एकच वादा, एकच वादा. आमच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये कुलकर साहेब म्हणले की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाही, आणि पुढचा उमेदवार आहे तो पैसा घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा राहिलो. साहेब, मी ह्याच्यावरती आज तुम्हाला रिप्लाय देणार नाही, पण परंतु तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय आज अर्ज दाखल करायला आलोय. सगळ्याच गोष्टी आज ओपन करायच्या नाहीत, काही गोष्टी पाठीमागं ठेवायचा आहे. आज 5 तारखेपर्यंत आपल्याकडे दिवस आहेत आणि ह्या तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय 100% मी तुम्हाला देऊ. नगरसेवक पदाला तुमचे वडील होते आणि त्यांचा त्या दिवशी मतदान होतं, त्या दिवशी गुलाल उधळला. तसाच काहीसा इकडे 100% मी तुम्हाला विश्वास देतो. आम्ही निंबोडे मतदारसंघामध्ये, मी तुम्हाला आजच सांगतो, विद्याताईचा 4 आणि 5 हजाराच्या खाली लीड येणार नाही, हे आमचा ठाम विश्वास आहे. आणि त्या तऱ्हेने आम्ही या निंबोडे मतदारसंघामध्ये काम करणार आहे. सर्व जनता आमच्या सोबत आहे. एखादा नेता आमच्यापासून गेला असेल, आमचा एखादा जवळचा बंधू एखादा गेला असेल, आम्ही कोणावरती टिप्पणी करणार नाही, आम्ही कोणावरती वाईट बोलणार नाही, कारण की हे सगळे आमचेच लोक आहेत. पुढे उभा राहिलेली उमेदवार आम्ही असं समजून आम्ही फक्त कुठल्याही गोष्टीचा आमच्या नेतृत्वाने जो अजेंडा घेऊन निघाला होता, तो अजेंडा ते विसरले आहेत. ते अजेंडा आठवण करून देण्यासाठी आम्ही ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निवडून येण्याचा तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे, त्या कॉन्फिडन्सचं काय कारण आहे? म्हणजे नेमकं तुम्ही आमच्या आटपाडी मतदारसंघामध्ये जे माझं भिंगेवडे गावाचं नगरसेवकाचं इलेक्शन तुम्ही बघितलं, आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, आम्ही कुठलाही लोकांना असं धमकी देऊन, दादागिरी करून कुठल्या ह्याच्यावर केलं नाही. आम्ही लोकांसाठी जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जी त्यांच्या पोटाला लागणारी भाकरी, ती आम्ही उपलब्ध करणार आहे. त्यांच्यासाठी जी भाकरी उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला जे शिक्षण हवं आहे, त्या शिक्षणासाठी आम्ही मेहनत करणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या भागामधल्या मूलभूत सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, त्याच्यावरती आम्ही नंतर त्याच्यावरती प्रचार करणार आहे. आणि आमच्या निंबोडे गटाचं सुजलाम सुफलाम करायचं काम विद्याताईच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहे. पाठीमागच्या वेळी आटपाडी नगरपंचायत बाळासाहेब हजारे आपले जे वडील आहेत, त्यांचा जो नगरसेवक पदासाठी जो अर्ज आहे तो भरताना आपण जाहीर केलेलं होतं की म्हणजे तुम्ही विजयाची त्याच वेळी घोषणा केली. आज हे सगळं वातावरण बघता आज आपण त्या पद्धतीचं, म्हणजे आज कसं वाटतंय आपल्याला? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ही विजयाची जी रॅली आहे. जसं आम्ही आमच्या नगरसेवक पदासाठी सांगितलं, तसं ही पण विजयाचीच रॅली आहे. आणि आजच मी तुम्हाला आमचा रिझल्ट सांगितलाय. 4 आणि 5 हजाराच्या खाली विद्याताईचं लीड येणार नाही, हे ठाम विश्वासाने मी तुम्हाला आज सांगतो.